तुझे सांग भले एका मागायचे सांग भले माय बायचे सांग भले गुजरीचे सांग भले आईच्या डेराचे सांग भले. दिवसाची सुरुवातच भंडारा लावून झाल्या म्हटल्यावर आजचा दिवस काहीतरी खास असणार हे तर ठरलेच. तर मंडळी, आज आमच्या घरी मायका देवीच्या सवासणी होत्या, त्यामुळे सकाळी उठताच ताईने सगळ्यांना पहिला भंडारा लावला आणि मायका देवीचा आशीर्वाद घेत दिवसाची सुरुवात केली. अशा सुंदर दिवसाची सुरुवात यापेक्षा चांगली असूच शकत नाही. चला आता तुम्हाला आमच्या आजच्या मायका देवीच्या सवासणीच्या सुंदर झलक दाखवते. दरवर्षी ज्येष्ठ महिन्यात आमच्या गावाकडे सवासणीचा कार्यक्रम असतो. तसं पाहिलं तर आम्ही सगळे मुंबईला राहतो, पण सवासणीच्या कार्यक्रमानिमित्त संपूर्ण कुटुंब गावाकडे एकत्र जमतो. नातेवाईकांची भेट आणि घरातली गडबड या दिवसाची मजाच काही वेगळी असते. यंदाचा सुवासणीचा कार्यक्रम मात्र माझ्यासाठी खूप खास होता, कारण लग्नानंतरचा हा माझा पहिला सुवासणीचा कार्यक्रम होता आणि पहिल्यांदाच मी सवासणी म्हणून उपवास धरणार होते. तर इथं आज ताई देवपूजा करत आहेत, तर चला बघूया बाहेर काय चाललंय. तर ह्या आहेत माझी नणंद आणि माझे सासरे, दोघंजण कट्टा साफ करत आहेत कारण सवासणीचा कार्यक्रम आहे. आणि ह्या आहेत माझ्या सासूबाई. आईने पहिला टोपाला माती लावून घेतली आणि चुलीची पूजा केली, कारण जेव्हा चुलीवर स्वयंपाक होतो तेव्हा चुलीला अग्निदेव किंवा अन्नपूर्णाचे रूप म्हणून तिची पूजा केली जाते. म्हणून आईने पहिला चुलीला हळद कुंकू लावला आणि मगच चूल पेटवून त्यावेळेस स्वयंपाकाला सुरुवात केली. बारका वर्ग करून असले बार केले तुम्हाला आता काय काय बोलायलाच ठेवलं का काय तिथं काम सोडून आंघोळ करायला सोडली नव्हतंच. तर इथं चुलीवर आईनं पातेलं ठेवलंय आणि त्यात पाणी टाकले. आता पाणी गरम झाले की त्यात पोळ्यांसाठी डाळ शिजायला टाकायची आहे. काय टाकलं याच्यात? यात काय टाकलं? डाळ टाकायची. आज सगळ्यांना भंडारा लावून झाल्यानंतर बाहेर येऊन ताईंनी आम्हालाही भंडारा लावला. आज पोळ्यासोबत गरमागरम कांद्याची भजीही करायचे होते, त्यामुळे भज्याच्या तयारीला सुरुवात केली. सगळ्या पोरींना एकत्र बोलवलं आणि मग सगळेजण मिळून आम्ही कांदा चिरायला सुरुवात केली. बनवू घ्या पण तुला मंद. आता इथं पाणी गरम झालं आहे. पाणी गरम झाल्यानंतर आईने इथं डाळ टाकली शिजण्यासाठी. इथं आमच्या आईने कणिक मळायला सुरुवात केली आणि हे आहेत आमचे भाऊ. आमचे भाऊ मुंबईत तब्बल 50 वर्ष काबाड कष्ट करून आयुष्यभर कुटुंबासाठी झटले आणि आता ते शहराच्या धावपळीपासून दूर गावाच्या शांत वातावरणात प्रत्यक्ष मनापासून जगत आहेत. आमच्या भाऊचे सकाळची रुटीन एकदम ठरलेलं असते. आधी मस्त पोट भरून नाश्ता करायचा, मग शांतपणे बसून भगवद्गीता वाचायची आणि ते झालं की मित्रासोबत बाहेर फेरफटका मारायला जायचं. आता इथं मी भजीचं पीठ कालवायला घेतलेलं आहे. तर त्यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर, कढीपत्ता, आलं लसूण पेस्ट, थोडंसं तांदळाचं पीठ आणि चवीनुसार मीठ, लाल तिखट आणि मसाले घालून सगळं एकत्र मस्त मिक्स करून घेतलेलं आहे. आता पोळ्यांसाठी आम्ही 3 किलो डाळ घातली होती, तर त्यासाठी आता एवढं कणिक मळून घेतलेलं आहे. म्हणजे तेल लावून ठेवलं की भिजली तुला पोळ्यांकडे एकदम मस्त. कसं आहे, आईने मग माहिती दिली का नाही? तू काय माहिती देते का? करायची खायची अगं ती लोकांच्या चाकू घ्यायचं होतंच ना, ते नको तो. हा बस पुन्हा बघू. शेवटी ह्याला काम द्यायला भज्यात पाणी वतायला. मग हळूहळू ह्या राजानं पाणी वतलं आणि मी पीठ कालवून घेतलं आणि ह्या राजाच्या मदतीनं आमचं भजीचं पीठ तयार झालेलं आहे. बघू शकता तुम्ही. आता इथं आम्हाला काम नसलं आणि काम वाढवायला ह्यो आला कामवाला काम मागायला. मला पण कांदे
बोला दादा आठवण काढायला तुमची. इकडं आमच्या ताई म्हणजे माझी जाऊबाई आतलं आवरत आहे, तोपर्यंत माझी नणंद म्हणजे माझी ताई इथं गुळ चेचायला बसलेली आहे आणि तोपर्यंत मी इकडे कपडे धुवायला बसले, म्हणजे सगळी कामे पटपट होऊन जातील. इथं आमचे आरू आणि इशू अक्षू मला मदत करत आहेत. आरू तर तुम्हाला माहीतच आहे, तर इशू आणि अक्षू या माझ्या नंदेच्या मुली आहेत. आरू तुम्ही पाहू शकता आरू काकींना मदत करत आहे. तर बाहेर सगळ्यांची आपापली कामे सुरू होती आणि इथं आत ताईने सगळ्यांचा उपवास असल्यामुळे उपवासाची गरमागरम खिचडी बनवायला सुरुवात केली. थोड्याच वेळात गरमागरम खिचडी तयार झाली. मग ताईने सगळ्यांना बोलवलं आणि सगळेजण कामातून थोडा ब्रेक घेऊन बसून खिचडी खाल्ली आणि खिचडीबरोबर राजगिरीचे लाडू आणि चिप्सही आणले होते. मग सगळे जे बसून पोटभर जेवण केले आणि परत आपापल्या कामाला लागले. आता तुम्ही इथे बघू शकता डाळ शिजली आहे आणि येळवणीही काढून ठेवलेली आहे. गावाकडची डाळ असल्यामुळे चांगली येळवणी निघलेली आहे, त्यामुळे आमटी तर एकदम झणझणीत आणि चांगली होणार आहे. आणि मी इथं आमटीसाठी मसाला बनवत आहे. तर मसाल्यासाठी मी घेतलेले खोबरं, कोथिंबीर, लसूण आणि जिरं आणि हे सर्व मसाला बारीक करून घेणार आहे. इकडे मी आमटीची तयारी करत होते. डाळ तर शिजून तयार झाली होती, तोपर्यंत आता इकडे ताई तांदूळ निवडायला बसले आहेत. आता डाळ तर शिजली होती, मग ताई पुरण वाटायला बसल्या. तोपर्यंत मी आणि आईने मिळून कटाची आमटी बनवायला सुरुवात केली. तर त्यासाठी सर्वात आधी मी टोपामध्ये तेल ओतलं. तेल गरम झाल्यानंतर त्यात जिरे, मोहरी आणि कढीपत्ता घालून छान फोडणी दिली आणि त्यानंतर त्यात तयार केलेले वाटण आणि घरचंच लाल तिखट टाकलं आणि हळद आणि नंतर गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घालून मसाला छान परतून घेतला. आता मसाला व्यवस्थित तेल सुटेपर्यंत भाजल्यानंतर जी मगाशी डाळीतली येळवणी काढून ठेवली होती ते पाणी आता वतायला सुरू केले. आता तुम्हाला जेवढी आमटी लागणार आहे त्या अंदाजाने पाणी वता. आता एकदम झणझणीत चुलीवरची आपली कटाची आमटी तयार आहे. आता आमच्या सगळ्यांचा तर उपवास होता, पण भाऊंचा आणि लहान मुलांचा काय उपवास नव्हता, त्यामुळे त्यांच्यासाठी वेगळा स्वयंपाक बनवणे गरजेचे होते. तुझी 15 कुठल्या वर्षी झाल्या माझ्याच लक्षात नाही, करून नव्हते झालं म्हणलं. ते भेटते का त्याच्या ते ह्याच दोन माझी हे म्हणते घ्यायचं, स्कूटी घ्यायची शिकवायची आणि ते ह्याच पोरांना सोडायला नाही, तुझं जायचं मी बघणार नाही. बरोबर आहे, करा की चांगलं उलट. इथं अर्ध काय झालं जेवण सोडायला आले नाही असं काय नाही, चांगलं उलट. तेवढं झालंच पाहिजे. धाडसाला काय केल्या सगळ्याच गोष्टी होत्या, आपण करणं म्हणून एवढं काय मोठी गोष्ट आहे ती. मिक्स असते का? आता इथं आईने चुलीवर भात शिजायला घातलेला आहे. तुला काय लस्सी बनवून द्यायला लागले, मिक्स असते. त्यांना काय माहिती, तुला तू बघ ना. आपणे चकण्या नाही चपण्या, ते आहे ती चपणे. लेफ्टी आहे ती. ही चकण्या हातानं हिला वाटलं डोळा एक डोळा इकडं. आधी मला तसं वाटलं, म्हटलं चष्मा काढला एक डोळा इकडं एक डोळा तिकडे फिरते काय नशीब. मी म्हटलं आता यानं फॉल्ट काढलं नाही कसलं सगळं म्हणत्या तेवढंच म्हणलं आलं तर कडे बाथरूम कडे म्हणलं आखी आहे ना पुढे तुला डोळे म्हणलं वाटत वाटत सगळेजण सकाळपासून कामात व्यस्त होते आणि चुलीपुढे बसून खूप गरमी होत होते आणि सगळ्यांचा असाही उपवास होता, त्यामुळे काय तर थंडगार प्यायची इच्छा झाली. मग त्यासाठी आम्ही लस्सी आणली आणि सगळेजण बसून थोडा ब्रेक घेतला आणि लस्सी पिली. सगळ्यांना ट्रेनिंग चालू आहे. आता भातही तयार झाला होता. आता बऱ्यापैकी सगळी कामं आवरली होती. आता फक्त पुरण वाटायचं राहिलं होतं, त्यामुळे सगळेजणच पुरण वाटायला सुरुवात केली.
त्या मशनींना मला तर काही पुरण वाटायला जमेना, त्यामुळे शेवटी आईनंच घेतलं आणि दाखवलं पुरण कसं वाटायचं. रात गेली हिसाबात आणि पोर नाही नशिबात. आमच्यासारखं झालं नुसतं आम्ही हिशोब करते, पोरगे आम्हाला परवडत नाही. अगं ह्याला बुड नाही, तुम्ही असलं कसं घेतलं? हे बुड असतं, हे असतं ती घ्यायचं असते. टिकली तर टिकली नाही काय डायलॉग, टिकली आहे पण टाकली आहे. टिकली टिकली म्हणून टाकला टिकला. याचा अर्थ नवरे टिकले टाकले. आमचं नाही. शेवटी दुपारी 12पर्यंत आमचं सगळं डाळ वाटून झाली, पुरण तयार झालं आणि बाया पण आल्या पोळ्या लाटायला. मग सगळ्या पहिल्यांदा आलेल्या सगळ्या बायासनी मी भंडारा लावून घेतला आणि सगळ्यांनी बसून मग पोळ्या लाटायला सुरुवात केली. आता पोळ्या झाल्यानंतर इथं मायका देवीच्या पुढं 5-5 पोळ्यांची रास मांडली जाते. याला मायका देवीची रास असंही म्हणतात. नंतर ह्याच पोळ्या सवासणीच्या ताटात दिली जातात. 5-5 पोळ्यांचं हे ताट असतं. मग ढोल पण आले आणि त्यांची पूजा करून घेतली. मग नंतर शेवटला सगळे गण आणि सवासणी जेवायला बसले. अशा प्रकारे आमचा सवासणीचा कार्यक्रम खूप छान पद्धतीने पार पडला. तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.